की खालीलपैकी कोकणातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता आहे तो ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन आहे वैतरणा, उल्हास, सावित्री, शास्त्री. दुसरा ऑप्शन आहे उल्हास, वैतरणा, शास्त्री, सावित्री. तिसरा ऑप्शन आहे वैतरणा, सावित्री, उल्हास, शास्त्री. आणि चौथा ऑप्शन आहे सावित्री, वैतरणा, उल्हास, शास्त्री. सो या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन सी, वैतरणा, सावित्री, उल्हास, शास्त्री. आपण यामध्ये बघूया उत्तर कोकणाकडून दक्षिण कोकणाकडे वाहणाऱ्या नद्यांचा भौगोलिक क्रम असा आहे. आधी दमणगंगा, त्यानंतर सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास. आणि या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या उत्तर कोकणामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री या मध्य कोकणामध्ये नद्या पाहायला मिळतात. आणि वाशिष्ठी, शास्त्री, गड, कर्ली, तेरेखोल या सगळ्या नद्या दक्षिण कोकणामध्ये पाहायला मिळतात. वैतरणा आणि उल्हास या पालघर, ठाणे जिल्ह्यामधून वाहतात, तर सावित्री आणि शास्त्री या अनुक्रमे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून वाहतात. प्रश्न दुसरा, 1849 मध्ये मुंबईत परमहंस सभा ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ऑप्शन ए आहे जगन्नाथ शंकर शेठ. ऑप्शन बी आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. ऑप्शन सी आहे गोपाळहरी देशमुख. ऑप्शन डी आहे भाऊ दाजी लाड. सो याचा अचूक आन्सर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी राम बाळकृष्ण जयकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने 31 जुलै 1849 रोजी मुंबईमध्ये परमहंस सभा या गुप्त सामाजिक धार्मिक सुधारणा संस्थेची स्थापना केली होती. जातीभेद निर्मूलन आणि एकेश्वरवादाचा प्रसार करणे हे या सभेचे मुख्य उद्दिष्ट होते. प्रश्न तिसरा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्याचा राज्यपाल राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवू शकतो? तर याचा आन्सर आहे कलम नंबर 200. कलम नंबर 200 अन्वये जेव्हा राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपालांसमोर मंजुरीसाठी सादर केले जाते, तेव्हा त्यांच्याकडे 4 पर्याय असतात. विधेयकाला मंजुरी देणे, मंजुरी रोखून ठेवणे, विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवणे किंवा ते राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवणे. तर हे सगळे जे राईट्स आहे ते कलम नंबर 200 नुसार राज्याच्या राज्यपालांना मिळतात. भारतात प्रादेशिक ग्रामीण बँकेची म्हणजे RRB ची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? ऑप्शन ए आहे नरसिंह समिती. ऑप्शन बी आहे हिल्टन यंग कमिशन. ऑप्शन सी आहे केळकर समिती. ऑप्शन डी आहे उर्जित पटेल समिती. सो याचं अचूक उत्तर आहे नरसिंह समिती. 1975च्या शिफारसीनुसार भारतात 2 ऑक्टोबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँकेची म्हणजे रिजनल रूरल बँकची स्थापना करण्यात आली होती. व्यावसायिक बँकेचे कौशल्य आणि सहकारी बँकांचा स्थानिक संपर्क याचा मेळ घालणे हा यामागचा उद्देश होता. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील विकास प्रकल्पावर वारंवार प्रभावी पडणारी इको सेन्सिटिव्ह झोन, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत अधिसूचित केली जाते? ऑप्शन ए वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वन संवर्धन कायदा 1980, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, जैविक विविधता कायदा 2002. तर याचा आन्सर आहे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या कलम नंबर 3(2)(b) अंतर्गत इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केले जाते. याद्वारे संरक्षित क्षेत्राच्या 10 किलोमीटरच्या परिघात हानिकारक उद्योगांवर नियंत्रण आणले जाते.
पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील स्थानिक राज्याच्या संस्थांच्या संदर्भात एखाद्या क्षेत्राला क वर्ग नगरपरिषद म्हणून घोषित करण्यासाठी किमान किती लोकसंख्येची आवश्यकता असते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचा आन्सर आहे महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार नगरपरिषदाचे लोकसंख्येच्या आधारे 3 वर्ग पडतात. अ वर्गामध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असते. ब वर्गामध्ये 40,000 ते 1 लाखादरम्यान लोकसंख्या असते आणि क वर्गामध्ये 25,000 ते 40,000 दरम्यान लोकसंख्या असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात बॉक्साईट या खनिजाचे साठे प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात? ऑप्शन अ आहे भंडारा आणि गोंदिया, ऑप्शन बी आहे कोल्हापूर आणि रत्नागिरी, ऑप्शन सी आहे नागपूर आणि वर्धा, ऑप्शन डी आहे जळगाव आणि धुळे. तर याचा आन्सर आहे बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू ओर आहे. महाराष्ट्रात याचे साठे प्रामुख्याने दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूरच्या राधानगरी आणि शाहूवाडीमध्ये आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आढळतात. जांभा म्हणजे लॅटराइट खडकाच्या प्रदेशात बॉक्साईट प्रामुख्याने सापडतो. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी आणि रक्त गोठू नये म्हणजे अँटीकॉग्लंट म्हणून शरीरात नैसर्गिकरित्या कोणते द्रव तयार होते? ऑप्शन ए आहे हिमोग्लोबिन, ऑप्शन बी आहे हॅपेरिन, ऑप्शन सी आहे फिब्रोजेन आणि ऑप्शन डी आहे इन्सुलिन. सो ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे हेपॅरिन. हे मानवी शरीरातील यकृतद्वारे म्हणजे लिव्हरद्वारे तयार होणारे एक नैसर्गिक द्रव्य आहे जे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठून ठेवण्यासाठी रक्त गोठून ठेवते. पुढचा प्रश्न, मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल ठरलेला अटल बिहारी वाजपेयी शिवरी नावा शेवा अटल सेतू ची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन एक आहे 16.5 किलोमीटर, 18.2 किलोमीटर, 21.8 किलोमीटर, 25.1 किलोमीटर. याचं अचूक उत्तर आहे 21.8 किलोमीटर. त्यापैकी 18.5 किलोमीटर हा समुद्रावर आहे आणि 5.3 किलोमीटर हा भाग जमिनीवर आहे. हा पूल 6 पदरी असून मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचा वेळ कमालीचा कमी झालेला आहे. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थापना कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली? ऑप्शन एक मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958, ऑप्शन बी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, ऑप्शन सी आहे 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992, ऑप्शन डी आहे महाराष्ट्र नगर परिषद कायदा 1975. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची रूपरेखा ठरवण्यासाठी वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली होती. त्यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 संमत करण्यात आला होता आणि या कायद्यानुसार 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज सुरू झाले होते. लक्षात ठेवा 1962 पासून महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज सुरू झाले होते. धन्यवाद.